माती उत्खननाचा हैदोस, मंडळ अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर संशय, तक्रारींचा ढिगारा, कारवाई मात्र शून्य. प्रशासनाच्या डोळेझाकीमुळे महसुलाला फटका. शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी मंडळ अधिकारी कार्यक्षेत्रात नदीकाठालगत विविध गटांकडून सर्रास नियमबाह्य माती उत्खनन करून वाहतूक सुरू असल्याचा गंभीर आरोप होत असून याबाबत पूर्वकल्पना असतानाही मंडळ अधिकारी अमित पाडळकर यांनी संबंधितांवर कोणतीही ठोस कारवाई न केल्याने त्यांच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला जात आहे. बोंद्रे, माने, तोळके, शेख, डांगे आदींकडून सुरू असलेल्या या उत्खननाबाबत स्थानिक नागरिक व परवानाधारकांकडून वारंवार तक्रारी दाखल करण्यात आल्या, मात्र चौकशी किंवा दंडात्मक कारवाईचा ठोस पुरावा अद्याप समोर आलेला नाही. त्यामुळे महसूल विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांची भूमिका संशयितांच्या भोवऱ्यात सापडली आहे. दिवसाढवळ्या नदीकाठावरून मोठ्या प्रमाणात माती उपसा सुरू असताना संबंधित मंडळ अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची चर्चा आहे. दररोज शेकडो गाड्यांमधून प्रमाणापेक्षा अधिक मातीची वाहतूक होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. यामुळे शासनाच्या महसुलाचे मोठे नुकसान होत असून पर्यावरणीय समतोलही धोक्यात आला आहे. धूळ प्रदूषण, रस्त्यांची दुर्दशा आणि अपघातांचा वाढता धोका यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. तरीही प्रशासनाकडून कारवाईचा अभाव दिसत असल्याने संतापाची लाट उसळली आहे. तक्रारी असूनही कारवाई का नाही? पंचनामे किती झाले? दंड किती वसूल झाला? असे सवाल आता थेट महसूल प्रशासनाला विचारले जात आहेत. या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी इचलकरंजी आणि जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले असून नियमबाह्य उत्खननाची तसेच मंडळ अधिकारी अमित पाडळकर यांच्या भूमिकेची स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. नृसिंहवाडीतील या माती माफियांना प्रशासनाचा अभय आहे का, की आता खरोखरच कारवाईचा बडगा उगारला जाणार याकडे संपूर्ण शिरोळ तालुक्याचे लक्ष लागले आहे.